नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी लाडू। लाडू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघू। सगळ्यात आधी आपण इथे पोहे घेतलेले आहेत। हे आपले नेहमीचे जाड पोहे आहेत, जसे आपण कांदे पोहे बटाटे पोहे करतो तेच पोहे इथे घेतलेले आहेत। 1 कप दाणे घेतलेले आहेत, 1 कप सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून, 1 ते 1.25 कप गूळ घेतलेला आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यामध्ये विलायचीची पावडर घेतलेली आहे, काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, काजू बदाम पिस्ते आणि तूप घेतलेलं आहे। तूप लागलं तरच आपण त्याचा वापर करणार आहे। सगळ्यात आधी आपण इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये आपण सगळ्यात आधी पोहे भाजून घेऊ। पोहे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर भाजायचे। चांगले खमंग भाजले की आपण हे काढून घेऊ। चांगले भाजून झालेले आहेत, अशा हाताने तोडून पाहिले असे चुरा होतो पोह्यांचा। आता आपण हे काढून घेऊ। दाणे भाजून घेऊ। 1 कप दाणे घेतलेले आहेत। आता हे पण दाणे आपण चांगले भाजून घेऊ खमंग। आता दाणे चांगले भाजून झालेले आहेत, हे आपण आता काढून घेऊ। आता खोबरं भाजून घ्यायचं आहे। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता आपलं खोबरंही चांगलं भाजून झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ। आता आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊ। आता आपले ड्रायफ्रुट्स पण चांगले परतून झालेले आहेत। आता आपण हे पण काढून घेऊ। आता आपलं हे सगळं साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे। आता आपण हे थंड करून घ्यायचं आहे आणि मग नंतर मिक्सरमधून याला बारीक करून घ्यायचं आहे। आपलं सगळं साहित्य चांगलं थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ। आपण हे मिक्सरमधून बारीक याची पावडर करून घेऊ। आता मिक्सरमधून आपण हे बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। आता आपण हे जे वाटून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण हा गूळ घालून घेऊ। हा एक चांगला मिक्स करून घेऊ या सगळ्या याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेऊ। हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। गूळ घातल्यानंतर आता आपण पुन्हा हे मिक्सरमधून एकदा बारीक करून घेऊ। आता आपण 2 बॅचेस मध्ये हे बारीक करून घेऊ, थोडं थोडं घालून। आता आपण हे बारीक केलेलं एका ताटामध्ये काढून घेऊ। आणि आता उरलेला आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून पुन्हा एकदा बारीक करून घेऊ। आता आपलं हे वाटून झालेलं आहे। तर पुन्हा आपण हे एकत्र करून घेऊ।
यामध्ये आपण विलायचीची पावडर घालून घेऊ आणि सगळं एकत्र करून घेऊ चांगलं. आता आपण याचे लाडू वळून घेऊ. लाडू तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आपले जन्माष्टमीचे श्रीकृष्णाच्या आवडीचे लाडू नैवेद्यासाठी तयार झालेले आहेत. आता आपण एक लाडू तोडून बघू.